जग संपूर्ण सुशिक्षित झालंय, अशिक्षित कोणी राहिलं नाही. प्रत्येक जण आता हुशार बनले. नेटवर्किंगच्या युगामध्ये सर्व आता सुखा समाधानानं आणि आनंदानं जगत आहेत, असं तुम्हाला वाटतंय का? जर तुम्हाला वाटत असेल एकदा कमेंटमध्ये सांगा. काय मित्रांनो, प्रत्येक जणाचा असा ग्रह झालेला आहे की जमाना सुधारलेला आहे, जमाना सुशिक्षित झालेला आहे, जग हे शहाणं बनलेलं आहे. पण खरंच तुम्हाला शहाणं बनल्यासारखं वाटतंय का? या जगात शहाण्यासारख्या कुठल्या कृती चालू आहेत? कुणाला म्हणाव हा शहाणा झालेला आहे, कुणाला म्हणाव हा हुशार आहे, सांगता येणार नाही. कुणावर शिक्का नाही, कुणाच्या कपाळावर लिहिलेलं नाही. हा किती हुशार आहे, हा किती शहाणा आहे, हा किती थोर आहे, हा किती हुशार आहे, हा किती सुशिक्षित आहे. फक्त तुम्ही म्हणतो, आम्ही म्हणतो, आपल्याला दिसतंय. जर सग बोलायला लागला, जर सग चालायला लागला की खूप मोठा कुणी सुशिक्षित झालाय, कुणी पंडित झालाय, कुणी काय काय शब्द बोलल्या जातात की हा मोठा झालाय. पण माझ्या मतानुसार सांगायचा जर प्रयत्न केला तर त्याची वरवरची हुशारी पाहून, त्याचं वरवरचं शहाणपण पाहून, त्याचा वरवरचा सुशिक्षितपणा, 2 पुस्तकाची पानं जर वाचता आली म्हणजे तो सुशिक्षित झालाय असं म्हणता येणार नाही. सुशिक्षितपणा आणि सुशिक्षितपणा अंगीकारायलं, आपल्यातला सुशिक्षितपणा बाहेर काढायलं आणि तो बाहेर काढल्यानंतर इतराच्या किती कामी पडतोय. जो तुमच्यापासून जगाला मिळणारं ज्ञान आणि त्या ज्ञानापासून झालेली जनता हुशार, किंवा कुणाच्या तरी कामं, एक शब्द, तुम्ही केलेलं एक कार्य, तुम्ही सांगितलेला बोललेला एक जरी शब्द कुणाच्या कामी पडला तर त्यासाठी काहीतरी माणसाला वाटल की भाऊ तुम्ही काहीतरी खरंच कामाचे आहात. पण या जगामध्ये कुणावर विश्वास ठेवावा, कोण चांगला आहे म्हणून संबोधावा, कुणाला आपलं समजाव, कुणाला समजाव, पर्याय नाही. इथं आपल्यासाठी जगातला कुणी नाही, आपल्या गल्लीबोळातला कुणी नाही, आपल्या घरातला कुणी नाही, आपल्या शेजारचा कुणी नाही. इथं तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला राग येईल, राग आला, तुमचा राग येणं जायज आहे, तुमचा राग मी समजू शकतो. पण इथं आपल्याला आपल्या घरात सुद्धा मान नाही. इथं आपण जी आपल्या घरातली मंडळी सुशिक्षित करून ठेवली, 2 पैशाच्या कमाईला लावली, इथं त्यांच्यात सुशिक्षितपणा किती आहे, आपल्याला घरामध्ये कशा प्रकारची वागणूक भेटते, आपल्याला कोण कोण जगामध्ये समजून घेतंय, ह्या जगाचं सोडा, पण आपल्याला आपल्या गल्लीमध्ये, आपल्याला आपल्या शेजारी आणि आपल्याला आपल्या घरामध्ये कोण आणि किती प्रमाणात समजून घेतंय सांगता येत नाही, सांगायजोगी गोष्ट पण नाही. कारण आपण म्हणतो जग हे जनार्दन आहे, मी मानतो जग जनार्दन आहे. जग आपल्याला पायंदळी चालू देणार नाही, जग आपल्याला घोड्यावर बी बसू देणार नाही. आपण पाहिलेलं आहे, आपल्याला लहानपणी पाठ्यपुस्तकात शिकवलेलं आहे की जग हे घोड्यावर बसू देत नाही आणि जग हे पायी बी चालू देत नाही, पायंदळी पण चालू देत नाही. मग ऐकायचं कसं? आपल्याच घरामध्ये आपलेच जर बघायला गेलं, जगाचं सोडा, जगाचं घेणं देणं सोडा, पण आपल्या घरामध्ये तुम्हाला अनुभव येत असेल, खोटं बोलून फायदा नाही. खोटं आज दाबून ठेवलं, तोंडामधून खोटं बाहेर आलं नाही, चांगलं बाहेर आलं, पण हृदय सांगतंय की तुम्ही किती खोटे बोलत आहात आणि तुम्ही किती खरे बोलत आहात. प्रत्येक म्हातारा माणूस, प्रत्येक 40शी ओलांडलेला, प्रत्येक 50शी ओलांडलेला, प्रत्येक 60 ओलांडलेला, या सर्व म्हाताऱ्या माणसांना, या सर्व पालक मंडळींना, यांना सगळेला सर्वांना अनुभव आलेला आहे. मी माझ्या कुटुंबासाठी काय केलं, मी माझ्या
शेजाऱ्या पाजारासाठी काय केलं, मी माझ्या सोयऱ्या धायऱ्यात पाहुणे मंडळीसाठी काय केलं, मी माझ्या भावांसाठी काय केलं, बहिणींसाठी काय केलं, मी माझ्या ज्यांना ज्यांना आपलं समजत होतो त्यांच्यासाठी काय केलं. खरं सांगा, तुम्ही त्यांच्यासाठी काय नसल केलं, पण त्यांनी तुमच्यासाठी आता काय केलं हा थोडाफार अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आता आपल्याला जे आपलं कर्तव्य असतंय ते कर्तव्य निभावल्यानंतर आपलं कोणी राहत नाही आणि आपल्याकडं कोणी पाहत नाही. गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण खोटी नाही. या म्हणीचा चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला आला असन दादांनो. आपल्याला जगामध्ये कुठलाच, तुम्हाला काय सांगावं, कुठलाही मुलगा, 80% मुलांची अशी गोष्ट झालेली आहे, बाप मेला काय, माय मेली काय, घेणं देणं राहिलेलं नाही. ज्या बापानं साल महिने धरून सुशिक्षितपणा आता आलाय, नोकरीला आता लागलेत सगळेजण, सर्वसामान्य आता लागले असन, पण ज्या वेळेस तो मुलगा लहान असन त्या काळामध्ये त्या बापानं साल महिने धरून जनावराचे शेण काढून, कोठे झाडून, लोकांच्या घरी पाणी भरून, माणसानं त्या बाईनं कबाड कष्ट केले, आपापल्या लेकराला शिकवलं, आपापले लेकरं मोठे केले. आपलं म्हातारपणाचं चित्र त्या लेकरामध्ये पाहिलं की म्हातारपणामध्ये माझी कॉलर टाईट होईल आणि मी आनंदानं जगीन. भले हातात काडी जरी असेल ना, आयटीत काडी टेकत चालेल. ही कुठलाच मायबाप याच्या बगर दुसरं स्वप्न पाहत नाही. हेच स्वप्न पाहतात की बा मी म्हातारा झाल्यानंतर माझी केअर घेणारे माझा मुलगा असणारे, माझी सून असणारे, माझे नातवंड असणारे. हे स्वप्न पाहून आपण आपल्या लेकराच्या प्रत्येक सुखदुःखात वाटेदार होऊन, त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन, त्याला नोकरीला लावून खूप मोठं कार्य बजावतो, खूप मोठं काम पार पाडतो. पण हे काम पार पाडून त्या काम पार पाडल्याचं फळ आपल्या पदरात कितीमध्ये पडतंय, आपल्या ओंजळीत किती पडतंय, पदरात किती पडतंय हे सांगता येत नाही. जे मुलाला दिसत नव्हतं की जगामध्ये काय चालू आहे, लेकरू लहानपणी आईच्या कडेवर असतंय. आईच्या कडेवर राहिल्या बसल्यानंतर आई समजते मला मला जे जे दिसतंय ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. माझं लेकरू यापासून अज्ञानी राहायला नको. जे मला दिसतंय ते त्याला दिसलं पाहिजे, जे मला माहिती आहे ते त्याला माहिती झालं पाहिजे. जेवढं ज्ञान मला आहे त्या ज्ञानाची बरोबरी करण्याची नजर याची आली पाहिजे, याला ते दिसलं पाहिजे, हा हुशार झाला पाहिजे. माझ्या नजरेला जे जे दिसतंय त्या लेवलनं याला दिसलं पाहिजे. बरोबर आहे. त्या माणसाने जे सांगितलंय खोटं सांगितलं नाही. आणि बापाचं सुद्धा कार्य तेच. आईपेक्षा बापाचं कार्य वेगळं, आईपेक्षा बापाचं काम वेगळं, आईपेक्षा बापाचा दृष्टिकोन वेगळा. बापाला वाटतंय माझा मुलगा कडेवर नाही, माझा मुलगा खांद्यावर घेतो, आणि जे मला दिसलं नाही, जे मला पाहता आलं नाही, जे माझ्या कधी नजरेत आलं नाही, त्याच्याही पलीकडचं माझ्या मुलाला दिसलं पाहिजे, त्याच्याही पुढचं माझ्या लेकरायला दिसलं पाहिजे. म्हणजे ही मंडळी इतकी हुशार झाली पाहिजे, जे मला दिसलं नाही, माझ्या नजरेच्या लेवलमध्ये जे आलं नाही, खांद्यावर बसलेला मुलगा त्याच्याही पेक्षा वर बसून त्याच्यापेक्षा पुढचं बघन. बापाचं हृदय असतंय, बापाचे विचार असतात, बापाचं मन असतंय. पण मुलं त्या प्रकारचे त्या क्वालिटीची राहतात का? एखाद्या तरी मुलानं बापाला बाहेर काढून दिल्यानंतर, आपल्यातून वायलं काढून दिल्यानंतर तो तिकडं कसा राहतोय, कसा खातोय,
कधी पाहिलंय का? त्याच्या घराच्या भिंती किंवा त्याच्या घराला बांधलेला कूड किंवा त्याच्या घराची जशी ठेवण असल, काढून दिलेले म्हातारे झालेले आईबाप बंगल्यात नसतात राहत. ते एक तर अनाथ आश्रमामध्ये राहतील किंवा साधी झोपडी बांधून त्या झोपडीमध्ये राहतील. आणि त्यांना हे मुलं मजबूर करतात, अनाथ आश्रमामध्ये ठेवतात किंवा झोपडी बांधून राहा म्हणतात. पण कधीतरी त्यानं त्या अनाथ आश्रमाकडे जाऊन पाहिलं का? कधीतरी त्या मुलानं त्या झोपडीकडे जाऊन पाहिलं का? नजरेतून दिसत नाही. अरे तुला नजरेतून दिसत नाही तुझे आईबाप, घर लावलेलं आहे, पण कधीतरी तू वर पाय करून त्यांच्याकडे बघितलेलं आहे का? कधीतरी तुझे वर पाय करून, तुझ्या वर टाचा करून झोपडीतून आत बघितलेलं आहे का? जिवंत आहेत का मेलेले आहेत? बार बार सांगतो की कधीतरी तुमच्या वर टाचा, ते तुमचे वर पाय करून झोपडीतून आत कधी डोकावलात का? कधी आत पाहिलंय का? की मला ज्याने जन्म दिलाय, मी आज जे लहानचा मोठा झालोय, या बंगल्यात राहतोय, सुखानं 5 पकवान खातोय, गाडीनं हिंडतोय, पण हे कोणाच्या बदौलत, हे कोणाच्या उपकारानं, हे कोण हा मुळं भोगतोय, हे कुठल्याच मुलाला वाटत नाही. माझी त्या सगळ्या मुलांसाठी आग्रहाची विनंती असेल की मुलांनो, एकदा झोपडीकडे जा. तुमची बायको तुमच्या सोबतच आहे असं नाही, कधीतरी बायको तुमच्या सोबत नसल, अशा वेळी तुम्ही एखाद्या वेळेस झोपडीकडे वळा. अरे तो बाप आहे, बाप तो बाप असतो. कधीतरी झोपडीकडे वळा. नका, तुमची अवकात नाही, तुम्हाला आवडणार नाही. त्या बापाच्या त्या झोपडीची ताटी उघडून आत जायची तुमची अवकात नाही. जो मुलगा बापाला झोपडीत काढून देतो, झोपडीत ठेवतो, जो मुलगा आश्रमात टाकतो, त्याची कुवत नाही. तिथपर्यंत जाऊन मायबापाला भेटायची यायची कुवत नाही. झोपडीचा दरवाजा बाहेर उघडून आत बघायची. अरे नका उघडू त्या झोपडीचा दरवाजा, पण निदान वर टाचा करून, वर पाय करून पहा, तेव्हा तुम्हाला दिसल की मायबाप माझे कशा प्रकारचं जीवन जगतायत. त्यांच्या अंगाखालचे कपडे बघा, त्यांच्या अंगावरचे कपडे बघा. ज्या आईनं, ज्या माईनं शाळेत असताना तुमचे कपडे पांढरे शुभ्र धुवून दिले, पांढरे शुभ्र काढून दिले, त्याच्यावर इस्त्री नाही, तांब्यात इंगळ भरून, आपल्या घरचा जो तांब्या असतो, गडू असतो, त्याच्यात इंगळ भरून त्या माऊलीनं तुमचा शर्ट प्रेस करून दिला, तुमची पॅन्ट इस्त्री मारून दिली, तुमच्या जेवणाचा डबा तुम्हाला वेळेवर आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचा पुरवला. ती आज ज्या अंथरुणावर झोपते, त्या अंथरुणामध्ये, त्या गोधडीमध्ये किंवा त्या गादीमध्ये, त्या फाटक्यातून तिचं तोंड बाहेर येतंय, बापाचे पाय त्याच्यातून बाहेर येतात, इतके फाटलेले आहेत, त्याची राहायची व्यवस्था नाही. त्यांनी जे जे कमवून ठेवलं, हे कशासाठी कमवून ठेवलं? तुमच्यासाठी जो खर्च केलाय, आज जर तो खर्च केला नसता, राजा असते राजा. पण औलाद बडी चीज आहे ना, औलादी शिवाय पर्याय नाही. लोक म्हणतात खेटरानं लोटलं, अरे पायानं ताट लोटलं तरी बी मला मुलगा पाहिजे, घ्या मग मुलगा. ह्या अशी रीत जगामध्ये चालू आहे. आपण म्हणतो सुशिक्षितपणा वाढलाय, जग सुशिक्षित झालंय, मुलं सुशिक्षित बनवलेत, मुलं हुशार बनवलेत, होतकरू बनवलेत, चांगल्या ठणाठण मोठा भारीतला डीजे लावून मस्त शुभमंगल सावधान सुंदर मुलगी करून आणली, मुलाला बायको, लग्न केले थाटामाटात, आणि थोड्या दिवसात
इथं आपली बायको सासऱ्याच्या बी लाव्या दुव्या भांडणं तणणं, सासूच्या बी लाव्या दुव्या भांडणं तणणं, ताबडतोब नवऱ्याला एकाचं दोन सांगायचे आणि बापाला आणि मायला काढून द्यायचं सांगायचं. याला सुशिक्षितपणा म्हणतात का? आपली सून शिकून सवरून आली का नाही? आपला मुलगा शिकून सवरून साहेब झालाय का नाही? बरोबर आहे ना? मग हा जर शिकून सवरून जर सगळ्या गोष्टी झाल्या, हा सुशिक्षित असल्यामुळे जर सगळ्या गोष्टी घडल्या, मग आपल्या बापाला सांभाळू नाही ही याच्या मनात कुठून गोष्ट आली? आपण आपल्या माय बापाला पाळू नये, सांभाळू नये ही गोष्ट कुठून आली? कोण शिकवली? सुशिक्षितपणा याला म्हणतात का? दादांनो, कळकळीचं सांगणे, सगळ्यासाठी सांगणे, जगामध्ये जे जे दिसतंय म्हणूनच तुम्हाला सांगणे. सतर्क व्हा, सतर्क व्हा, सतर्कता पाळा. कोण कोणाचं नाही. आपण ज्याला म्हणतो बाळा बाळा आपल्यावर डोळा. खरंच दादा, बोलण्यामध्ये इकडं तिकडं वाकडं तिकडं होऊ शकतंय, पण ते शब्द आतून निघत असतात आणि आतून निघाले शब्द होऊ शकतंय. खरंय, तुम्हाला जगामध्ये खरंच सुशिक्षितपणा लय दिसला असेल, जग खरंच लय हुशार बनलेलं आहे. नेटवर्किंगचं युग आहे. मोबाईलवर, कॅम्प्युटरवर जिकडं तिकडं सगळं काही संगणकीकृत झालेला व्यवहार. मग याला सुशिक्षितपणा म्हणता का? मानवता यांच्यामध्ये जिवंत आहे का? माणुसकी याच्यामध्ये भरलेली आहे का? जगामध्ये काय काय घडतंय हे कधी आपण उघड्या डोळ्यानं पाहतो का? एकदा उघड्या डोळ्यानं पहा आणि कमेंट करा की भाऊ जग सुशिक्षित झालंय, आपापल्या परीनं आपापल्या मायबापाची सेवा करत आहेत, आनंदानं खात पित आहेत आणि प्रत्येक जण मायबापाला सुखात ठेवत आहेत. आणि कुणालाच जर वाटत असेल, कमेंट करा, वाटत असेल की मायबाप मूर्ख असतात, कमेंट करून सांगा की खरंच मायबाप मूर्ख असतात. कसे असतात कमेंटमध्ये सांगा. मायबाप कधीच कुण्याच लेकरासाठी मूर्ख नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की बा मायबाप मूर्ख असतात, सांगा एकदा कमेंट करून, मलाही समजेल की बा खरंच जगामध्ये असं बी मायबाप मूर्ख असते. बरोबर ना? परत एकदा सांगतो, मी जे जे बोललो अंतकरणातून बोललो, सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या माझ्या बंधूंसाठी बोललो, माझ्या वडीलधाऱ्यासाठी बोललो. आपल्याला वाईट वाटलं असेल क्षमा मागतो, कारण मी जे सांगितलं वाईट सांगितलं नाही असं माझ्या मनाला वाटतंय. चला, काय हरकत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला जर असेल तर लाईक करा, मित्राला सुद्धा शेअर करा आणि कौटुंबिक आपल्या घरादाराचे व्हिडिओ आपल्या समोर आणतोय, बघायची तुम्हाला इच्छा जर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.